स्वामी समर्थ. जय भवानी सर्वांना. नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास केले जातात. प्रत्येक भक्तांना या 9 दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवावा जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल असे वाटत असते. दरम्यान या दिवसामध्ये देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणताही उपवास पूर्ण होत नाही. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे प्रथम रूप माता शैलपुत्रीचे पूजन केले जाते. या दिवशी देवीला गाईच्या तुपाचे नैवेद्य दाखवले जाते. यामुळे उपवास करणारा निरोगी राहतो. त्यानंतर नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. माता ब्रह्मचारिणीला प्रसन्न करण्यासाठी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे घरातील सदस्याचे आयुष्य वाढते असे मानले जाते. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटेची पूजा केली जाते. या दिवशी देवीला दुधाचा किंवा दुधापासून तयार केले जाणाऱ्या कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे दुःखापासून मुक्ती मिळते आणि आनंदाची प्राप्ती होते. चौथ्या दिवशी माता कुष्मांडाची पूजा केली जाते. या दिवशी देवीला मालपुआचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीला बुद्धीचा विकार होतो आणि निर्णय घेण्याची क्षमता देखील वाढते. नवरात्रीच्या 5व्या दिवशी माता स्कंदमातेची पूजा अर्चा केली जाते. या दिवशी देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. यामुळे शरीर स्वस्थ राहते. नवरात्राच्या 6व्या दिवशी देवीच्या 6व्या रूपाची म्हणजेच कात्यायनी मातेची पूजा केली जाते. देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो. यामुळे उपवास करणाऱ्याची कांती तेजोमय होते. सप्तमीच्या दिवशी माता कालरात्रीची पूजा केली जाते. या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो. एक नैवेद्याचे ताट जेवणासहित ब्राह्मणाला दान करावे. यामुळे उपवास करणाऱ्यावर येणारे संकट दूर होते. अष्टमीच्या दिवशी देवीच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते. या दिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला देवीच्या सिद्धधात्री रूपाची पूजा केली जाते. या दिवशी देवीला तिळाचा नैवेद्य दाखवावा. हा उपवास केलेल्या व्यक्तीला मृत्यूचे भय राहत नाही असे म्हटले जाते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.